नेरूळ जुईनगरमध्ये विविध नागरी समस्यांचा जाब विचारण्यासाठी मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नेरूळ सेक्टर 2 राजीव गांधी पूल ते कुक्षेत गाव नेरूळ विभाग कार्यालय असा भव्य शिटी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, महिला, मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणांनी महाराष्ट्र सैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता। यावेळी नेरूळ विभाग कार्यालयात मनसे शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत खराब रस्ते, पदपथ, मलेरिया डेंग्यूची साथ, अतिक्रमणाचा विळखा, फेरीवाले, अपुरा पाणी पुरवठा, करोडो रुपये खर्च करून बंद पडलेल्या वास्तू, उद्यानाची दुरवस्था, खेळाच्या मैदानाची वानवा अशा विविध नागरी समस्यांचा जाब विचारत हे सर्व प्रश्न जर एका डेडलाईनमध्ये सोडवले गेले नाहीत तर यापुढे उग्र आंदोलन होईल असा इशारा गजानन काळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिलाय। आम्ही गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर 8-10 दिवसाच्या अंतराने ज्या नागरी समस्या, जे नागरी प्रश्न आहेत त्याच्यावर मोर्चे काढणं सुरू केलेलं आहे। मागच्या आठवड्यात हा मोर्चा बेलापूर विभाग अधिकारी यांच्यावर होता, त्यावेळी आम्ही ढोल वाजवले होते विभाग अधिकाऱ्यांचे। आता हा शिटी वाजवा मोर्चा या नेरूळ वॉर्ड ऑफिस अंतर्गत या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांच्या इथे होणार आहे। सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची समस्या असो, सेक्टर 2, 8, 10 असेल नेरूळमधलं, आणि बऱ्याच ठिकाणी पाणी वेळेवर न येणं असेल, पाणी फक्त 2 तास येणं असेल, यालाही तिच्या घरांना नोटिसा सुरू आहेत। 38% जास्त प्रॉपर्टी टॅक्स आकारू लागलेत। याला विरोध म्हणून मग तो रस्त्याचा विषय असेल, रस्त्यांचं डांबरीकरण नीट न झाल्याचा विषय असेल, त्याचं कॉन्क्रिटीकरण नीट न झाल्याचा विषय असेल, या सगळ्या समस्यांवर आज हा शिटी वाजवा मोर्चा आम्ही नेरूळ विभाग अधिकाऱ्यांवर काढला।